वाव, मस्तच. किती छान कुकीज या ठिकाणी आपल्या तयार झाल्या आहेत. तशाच अगदी स्पेशल पद्धतीने मी त्या पॅकसुद्धा केलेल्या आहे. नमस्कार, मी पूनम, तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण अगदी बेकरीपेक्षाही छान खुसखुशीत आणि प्रमाणबद्ध पद्धतीने कोकोनट कुकीज बनवणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता किती खुसखुशीत आपल्या या कुकीज तयार झाल्या आहे. अगदी तुम्ही या पद्धतीने पहिल्यांदा जरी बनवल्या तरी 100% गॅरंटी घेऊन सांगते की तुमच्या कुकीजसुद्धा अशा चविष्ट आणि खुसखुशीत बनतील. त्याचबरोबर एवढ्या मिश्रणामध्ये आपल्या 20 ते 22 कुकीज तयार होतात. आणि या कुकीज बनवताना आपण ओव्हनचा वगैरे बिलकुल वापर केलेला नाही आहे. अगदी कढईमध्ये या बेक केलेल्या आहेत तरीसुद्धा तुम्ही बघू शकता परफेक्ट अशा या बेकही झालेल्या आहे आणि त्यांना रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि चवीलाही खूप छान लागतात. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर एका बाउलमध्ये आपल्याला रूम टेम्परेचरचं 100 ग्रॅम बटर घ्यायचं आहे. तर मी इथे अनसॉल्टेड बटर घेतलेलं आहे, तुम्ही सॉल्टेडसुद्धा वापरू शकतात. यामध्ये आता आपल्याला अर्धा कप पिठी साखर टाकून घ्यायची आहे. साखर टाकल्यानंतर मात्र हे मिश्रण आपल्याला 4 ते 5 मिनिटासाठी फेटून घ्यायचं आहे. जसं हे मिश्रण फेटलं जातं याचा रंग बदलल्यासारखं दिसतं आणि हे फ्लफी झाल्यासारखं क्रीमसारखं दिसतं, जशी केकची क्रीम असते तसं. तुमच्याकडे बीटर असेल तर तुम्ही बीटरवर सुद्धा हे फेटून घेऊ शकतात. त्यावर तर अवघ्या 2-3 मिनिटांमध्ये हे छान बीट होतं. असं आपण एकत्र करून घेऊयात. आता आपल्याला यामध्ये डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे. तर 1 कप मी या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट घेतला आहे. तर एक लक्षात असू द्या, ओलं खोबरं वगैरे आपल्याला वापरायचं नाही, यासाठी आपल्याला डेसिकेटेड कोकोनटच वापरायचं आहे. हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक चाळणी घ्यायची, यामध्ये आपल्याला 1 कप मैदा आणि पाव चमचा मीठ, अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकायची आहे. सुके जिन्नस आपल्याला चाळून घ्यायचे आहे. तुम्ही सॉल्टेड बटर वापरणार असाल तर या ठिकाणी मीठ टाकलं नाही तरीही चालेल. आता बघा, हे मिश्रण आपल्याला हलक्या हाताने आता मिक्स करत जायचं आहे. खूप अशी पोळींची कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला हे मळायचं नाही आहे. तर यामध्ये मी थोडंसं दूध टाकणार आहे. तर 2 चमचे मी रूम टेम्परेचरचं यामध्ये दूध टाकलेलं आहे आणि आता याचा गोळा मळून घेते. तोपर्यंत तुम्हाला निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. अशा प्रकारे आपला हा गोळा या ठिकाणी तयार झालेला आहे. यातून छोटा पोर्शन घ्यायचा, हातावर लाडूसारखा याला आकार देऊन असं फ्लॅट करून घ्यायचं आहे. तुम्हाला एकसारख्या सर्व कुकीजचा आकार हवा असेल तर असा जो आपला टेबलस्पूनमधला मोठा चमचा असतो तो घ्यायचा, किंवा घरातला एखादा कुठल्याही प्रमाणासाठी तुम्ही चमचा सेट करून घेऊ शकतात. आणि हे बघा, हातावर असा त्याला गोल आकार द्यायचा आणि असं फ्लॅट करून घ्यायचं आहे. असं चमच्याने जर तुम्ही प्रमाण घेतलं तर एकसारख्या सर्व कुकीज या ठिकाणी तयार होतात. असं पेढ्याप्रमाणे याला करून घ्यायचं आणि डेसिकेटेड कोकोनटमध्ये याची एक साईड आपल्याला घोळवून घ्यायची आहे अशा प्रकारे, म्हणजे दिसायला खूप छान दिसतात. आता मी इथे एक केक टीन घेतला आहे, त्यामध्ये बटर पेपर ठेवून घेतला आहे. त्यावर आपल्याला या तयार केलेल्या कुकीज ठेवायच्या आहे. कुकीज ठेवताना मात्र महत्त्वाची टीप, थोडंसं अंतर ठेवा, नाहीतर या नंतर चांगल्या बेक झाल्यावर मोठ्या होतात आणि त्या एकमेकांना चिटकतात. त्यामुळे थोड्या अंतरावरच ठेवायच्या आहे. इथे एक कढई घेतली, त्यामध्ये स्टँड ठेवला आणि मीडियम फ्लेमवर ही कढई मी 10 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतली आहे. आता तयार केलेला टीन आपल्याला यामध्ये ठेवायचा आहे. झाकण ठेवायचं. 20 ते 22 मिनिटासाठी या कुकीज मंद आचेवर आपल्याला बेक करायचे आहे. एक 22 मिनिटं झालेली आहे. आता आपण बघूयात आपल्या कुकीज कशा बेक झाल्या आहे. वाव, तुम्ही बघू शकता किती परफेक्ट रंगही आला आहे आणि छान बेक झालेल्या आहे. आता या थोड्याशा हलक्याशा गार झाल्या की उलटण्याने त्या काढून ठेवायच्या ताटामध्ये आणि अशाच प्रकारे सर्व बॅचेस आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर इथे आपल्या सर्व कुकीज रेडी झालेल्या आहे. तुम्ही सुद्धा करून बघा. गार झाल्यावर या कुकीज जास्त खुसखुशीत लागतात, गरम असताना थोड्या त्या नरम असतात, हे लक्षात असू द्या. तर तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.